नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपली केळीची बांधणी करायची आता ह्या त्याच्यामुळे शेणखत आपण भरपूर टाकलेलं आहे. असं भरपूर प्रमाणात शेणखत टाकलेलं आहे. प्रत्येक खोटाडागाने एक 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 पाटी शेणखत टाकला आहे आणि आता बेसळ डोस टाकून बांधणी करायची. तर मधून रान लय वाढलं होतं, बळे पडले होते काळं रान असल्यामुळं. तर आपण ड्रिपमध्ये टाकली काल आणि एक 15 तास आपण मोटर चालू केली. याच्यावर 15 तास मोटर आता चालू झालेली आहे आणि एक तासभर सोडायचं आणि 16 तास मोटर लाईट जाते आपली. तरी आता भरपूर असं ओलं झालं, हे तुम्ही पाहू शकता. माती लागत नाही त्याच्यामुळे असं केलेलं आहे. केळीला आपल्या झाले 3 महिने. केळीचा प्लॉट ही काय आपला असं बसलेला आहे, एक लेवलनं नाही, खालीवर झाला आहे. पण ही जर असं पाणी सोडून माती लावल्यामुळं का नाही, माती भरपूर लागते आणि बांधताना ट्रॅक्टरचं बी आपलं काही नुकसान होत नाही. उभे डोस टाकलेला ती करतो, शेणखताला ओलावा होतो. आधी शेणखत हे असं टाकलेलं आहे, भरपूर प्रमाणात शेणखत पडला आहे. आणि आता उद्याच्याला आपण बेसळ डोस टाकून ह्याला बांधणी करणार आहे. आज पाणी सोडलं आहे, तर पाण्याने पूर्ण असा बेड हे ओला झालेला आहे मधून पट्टा. तिथं एक आपली ट्रायल घेतली होती, तर तेव्हा भिजत नव्हतं, त्याच्यामुळे मधून असं भिजवलं आहे. तर ह्याचं काय नुकसान हे काय होणार नाही. आज गार केलेलं आहे आणि उद्या आपण आता ह्याला बांधणार आहे. तरी पण तुम्हाला मी उद्याच्याला दावतो कशी माती लागते. रान बळी पडल्या होत्या, काळा रान असल्यामुळे पूर्ण ठेवून असं ओलं झालं आहे. आणि प्लॉट आपला हा खालीवर झालेला आहे. डिसेंबरमधली आपली लागण आहे. 3 महिन्याचा प्लॉट आहे. डिसेंबर एंडिंगची लागण आहे, मार्च महिन्यात चालू आहे. तरी 3 महिन्यात आपली केळी आली बांधायला. खात हा भरपूर प्रमाणात असं पडलेला आहे ह्याला. बघू उद्या बेसळ डोस टाकून बांधताना तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आणखी.